माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का काफिला लाल किले के प्राचीर पर पहुंच रहा है। सधी हुई रफ्तार से अग्रसर ये काफिला, ब्यूगलर्स का बिगुल घोष इस बात का परिचय देता हुआ कि माननीय प्रधानमंत्री महोदय देश के सर्वोच्च नेतृत्व का आगमन हो रहा है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के प्रमुख का आगमन हो रहा है लाल किला परिसर में। लाल किला परिसर में पहुंचने पर माननीय प्रधानमंत्री महोदय का स्वागत विधिवत रूप से रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह और रक्षा राज्य मंत्री श्री संजय सेठ द्वारा किया जाएगा। रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह भी वहां पर उपस्थित हैं, जो प्रधानमंत्री महोदय का परिचय जीओसी दिल्ली एरिया लेफ्टिनेंट जनरल राजेश सेठी से कराएंगे। After the inspection of the Guard of Honor, the Prime Minister shall move towards the inner areas of the ramparts. The Guard of Honor contingent for the Prime Minister consists of 1 officer and 24 personnel, each from the Army, Navy, Air Force and Delhi Police. The Indian Army is the coordinating service for the Independence Day celebrations this year. The Guard of Honor will be commanded by Lieutenant Colonel Arjun Singh. गार्ड कमांडर लेफ्टिनेंट कर्नल अर्जुन सिंह, माननीय प्रधानमंत्री महोदय का आगमन होता हुआ लाल किले की प्राचीर पर विधिवत स्वागत के लिए उपस्थित रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह, रक्षा राज्य मंत्री श्री संजय सेठ, रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह। गार्ड ऑफ ऑनर में थल सेना दस्ते की कमान संभाली है मेजर आदित्य शर्मा ने। नौ सेना दस्ते की कमान लेफ्टिनेंट कमांडर नीलम राणा और वायुसेना दस्ते की कमान स्क्वाड्रन लीडर विपिन कुमार संभाल रहे हैं। दिल्ली पुलिस दस्ते की कमान एडिशनल डीसीपी श्री विनीत कुमार संभाल रहे हैं। प्रधानमंत्री महोदय का विधिवत स्वागत लाल किले की प्राचीर पर रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह, रक्षा राज्य मंत्री श्री संजय सेठ, रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह, जिन्होंने प्रधानमंत्री महोदय का परिचय कराया है दिल्ली जीओसी दिल्ली एरिया लेफ्टिनेंट जनरल राजेश सेठी से। और अब गार्ड ऑफ ऑनर माननीय प्रधानमंत्री महोदय को पेश किया जाएगा। अंतर सेना पुलिस सम्मान गार्ड जनरल सलाम अंतर सेना पुलिस सम्मान गार्ड निरीक्षण के लिए हजरत। गार्ड कमांडर द्वारा माननीय प्रधानमंत्री महोदय से सलामी गारद के निरीक्षण का अनुरोध और उसे स्वीकार करके वे सलामी गारद की ओर बढ़ रहे हैं। बैंड सुमधुर धुन बजाएगा और माननीय प्रधानमंत्री महोदय सलामी गारद का निरीक्षण करेंगे।
the guard of honor complete, the Prime Minister walking swiftly towards the rampart of the Red Fort, where he will be greeted by Raksha Mantri Shri Rajnath Singh, Raksha Raj Mantri Shri Sanjay Seth, Chief of Defence Staff General N.S. Raja Subramani, Chief of the Air Staff Air Chief Marshal A.P. Singh, Chief of the Naval Staff Admiral Krishna Swaminathan, and Chief of the Army Staff General Dheeraj Seth. The General Officer commanding Delhi area will conduct the Prime Minister to the dais on the ramparts to hoist the national flag. The Prime Minister swiftly, smartly walking through the Lahori gate, now moving towards the central courtyard right behind the ramparts of the Red Fort. सम्मान गारद का निरीक्षण करने के उपरांत प्रधानमंत्री महोदय लाल किले की प्राचीर की ओर अग्रसर विशाल और भव्य लाहौरी गेट प्रवेश के लिए, जहां पर एक काठ का पुल है, 41 फीट ऊंचा और 24 फीट चौड़ा ऊंचा मेहराबदार दरवाज़ा, जिसकी 3 मंजिलें हैं। प्रधानमंत्री महोदय लाल किले की प्राचीर की ओर अग्रसर हो रहे हैं और कुछ ही समय के उपरांत वे यहाँ उपस्थित अपार जन समूह को संबोधित करेंगे, ध्वजारोहण करेंगे। ಸೇನಾಪಡೆಗಳ ಗೌರವ ವಂದನೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ. ವಂದೇ ಮಾತರಂ ಆ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕೂರಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಣಕಣದಲ್ಲೂ ಕೂಡ ವಂದೇ ಮಾತರಂ, ತಿರಂಗ, ಭಾರತದ ಪರ ಘೋಷ ಇವೇ ಕೆಂಪು ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ರಾರಾಜಿಸ್ತಾ ಇದೆ. 27,000 ಮಂದಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಭೂಸೇನೆ, ವಾಯುಸೇನೆ, ಜಲಸೇನೆಯ ಪಡೆಗಳು ಗೌರವ ನಮನವನ್ನ, ಗೌರವ ವಂದನೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿವೆ. ಪ್ರಧಾನಿಯನ್ನ ಬರಮಾಡಿಕೊಂಡಿವೆ. ಗೌರವ ವಂದನೆಯನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದಂತಹ ಪ್ರಧಾನಿ ಈಗ ಕೆಂಪು ಕೋಟೆಗೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೇನು ಧ್ವಜಾರೋಹಣ ನೆರವೇರುತ್ತೆ. 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮ ಧ್ವಜಾರೋಹಣಕ್ಕೆ ಕೆಲವೇ ಕ್ಷಣ. ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಅವರಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ವಿಕಸಿತ ಭಾರತದ ಗುರಿಯೊಂದಿಗೆ ವಿಕಸಿತ ಭಾರತ 2047 ಧ್ಯೇಯದೊಂದಿಗೆ, ಆ ಧ್ಯೇಯದೊಂದಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗಿರುವಂಥದ್ದು. 2047ಕ್ಕೆ 100 ವರ್ಷಗಳನ್ನ ಪೂರೈಸುತ್ತೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕು ಭಾರತ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಭಾರತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿದಂತಹ ರಾಷ್ಟ್ರವಾಗಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಗುರಿ, ವಿಕಸಿತ ಭಾರತದ ಧ್ಯೇಯ. ಆ ಧ್ಯೇಯದೊಂದಿಗೆ ನವದೆಹಲಿಯ ಕೆಂಪು ಕೋಟೆಯಿಂದ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಧ್ವಜಾರೋಹಣವನ್ನ ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. लाल किले के सामने का इलाका सर्वधर्म संभाव का परिचायक है, जहां पर ಭಾರತದ ವಿಶೇಷತೆಯೇ मंदिर है, साथ में उसके दाहिनी ಏಕತೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕತೆ. शंकर मंदिर है और लाल किले के बाईं ओर भोजला पहाड़ी पर ಕೆಂಪು ಕೋಟೆಯ ಈ ಒಂದೊಂದು ದೃಶ್ಯ ಕೂಡ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ, विशिष्ट स्थापत्य कला, ಹಿರಿಮೆ, ಇತಿಹಾಸ, ಮಹತ್ವವನ್ನು ಸಾರ್ತಾ ಇದೆ. जमुनी संस्कृति के परिचायक यहीं पर ಕೋಟ್ಯಂತರ गुरुद्वारा भी है. ಹೋರಾಟಗಾರರ ಶ್ರಮ, ತ್ಯಾಗ, ಬಲಿದಾನಕ್ಕೆ जो सही अर्थों में ನಮಗೆ भारत की 1947ರಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಲಭಿಸಿದ್ದು. ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಈ ದಿನ ಬಂತು ಅಂತಂದ್ರೆ ಭಾರತೀಯರ ಎದೆಗೆಲ್ಲೊಂದು ಹೆಮ್ಮೆ, ಗೌರವ. are the true driving engine of our democracy. ಪ್ರಜೆಗಳೇ ಪ್ರಭುಗಳು. ಜಗತ್ತಿನ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾರತ. ಅದರ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದ ಸಾಧಕರು, ಯುವ ಸಮೂಹ, ಸಾರ್ವಜನಿಕರು ಎಲ್ಲರೂ ಭಾಗಿಯಾಗಿರುವಂತಹ ಕ್ಷಣ. उत्कंठा से प्रतीक्षा माननीय प्रधानमंत्री महोदय के उद्बोधन की. ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಪಥದಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಭಾರತ ಇನ್ನಷ್ಟು ಬಲಶಾಲಿಯಾಗಿ, ವಿಕಸಿತ ಭಾರತವಾಗಿ 2047ರೊಳಗೆ ಆ ಗುರಿಯನ್ನ ಸಾಧಿಸುವಂತಹ ಹಂಬಲ, ಆಶಯ ಮತ್ತು ಧ್ಯೇಯದೊಂದಿಗೆ ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ಗುರಿಯನ್ನ
ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಭಾರತೀಯರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸಲಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ತಮ್ಮ ಮಾತಿನೊಂದಿಗೆ. धुन बजाएगा और देश के स्वाधीनता दिवस के पावन अवसर पर पहली बार ಬ್ರಿಟಿಷ್ ಸಂಕೋಲೆಯಿಂದ ಮುಕ್ತವಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಪ್ರಗತಿಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಸಾಗಿ ಇಡೀ ವಿಶ್ವ ಭೂಪಟದಲ್ಲಿ ರಾರಾಜಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಭಾರತ As the Honorable Prime Minister Shri Narendra Modi himself said, ಸಂಪೂರ್ಣ ವಿಕಸಿತ ಭಾರತವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕು ಎನ್ನುವುದೇ ಧ್ಯೇಯ. ಬಂದ ಹಾದಿ ಸುಗಮವಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಸವಾಲುಗಳು ನೂರೆಂಟಿದ್ವು. ಅದೆಲ್ಲವನ್ನ ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಮಂತ್ರದೊಂದಿಗೆ ಸೌಹಾರ್ದತೆಯ ಸೂತ್ರದೊಂದಿಗೆ ಭಾರತ ಸಾಕ್ತಲೇ ಇದೆ. ಖುಷಿಯಿಂದ ಜನ ಸಂಭ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮೆರಾ ಬರ್ತಿದ್ದಂತೆ ಕೈ ಬೀಸಿ ತಮ್ಮ ಖುಷಿಯನ್ನ ಹಂಚಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೆಂಪುಕೋಟೆಯಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಸಂಭ್ರಮವನ್ನ, ಧ್ವಜಾರೋಹಣವನ್ನ ನೋಡುದು ಅಂತಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಭಾಗ್ಯ. Truly believes in the story of India, in the growth story of India, in the sustainable story of India. हमारे 80वें स्वाधीनता दिवस समारोह की एक और ख़ास बात, इस बार जो एनक्लोजर्स हैं, जो दीर्घाएं हैं, दर्शक दीर्घाएं और विशिष्ट दीर्घाएं, उनके नाम भारत की प्रमुख झीलों के नाम पर रखे गए हैं. इनमें भटकल, भीमताल, चंद्रताल, पुलिकट, पुष्कर, रविंद्र सरोवर जैसी झीलें शामिल है. यहाँ पर उपस्थित जनसमूह आप देख सकते हैं कितने उल्लसित हैं, उत्साहित हैं इस समारोह का हिस्सा बन करके. गणतंत्र दिवस समारोह में 2026 का जो संस्करण था उसमें एनक्लोजर्स के नाम नदियों के नाम पर रखे गए थे और इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए इस वर्ष स्वाधीनता दिवस समारोह में जो एनक्लोजर्स हैं उनके नाम भारत की प्रमुख झीलों के नाम पर रखे गए हैं. Especially for India's 80th Independence Day celebrations, a Surya Path Tiranga, a global digital and physical relay initiative was launched under the Har Ghar Tiranga campaign, which is truly a campaign that has brought India together. It traces the Surya Path Tiranga, the hoisting of the Indian national flag from east to west across different time zones following the path of the rising sun. Just like the rising India, the rising Bharat that takes everyone together. It's not the one who forces anyone, but it shares a level of camaraderie, a sense of oneness. It truly believes in Vasudhaiva Kutumbakam, that the world is one family. A rising India, always better for a rising humanity. And now, the Prime Minister awaited at the central dais. Here he is, walking up the stairs, and he has reached the central dais for the flag hoisting.
After the hoisting of the national flag by the Honorable Prime Minister and the 21-gun salute, flower petals being showered at the venue by two Mi-17 helicopters of the Indian Air Force, one trooping the national flag and the other trooping a flag depicting Vande Mataram. The captains of the helicopters, Wing Commander Rajat and Squadron Leader Ankit Varshane. What a sight to behold! वंदे मातरम के 150 वर्ष पूरे होने के शुभ और पावन अवसर पर Mi-17 हेलीकॉप्टर्स का झंडा लेकर आसमान में विलीन होते हुए और अब माननीय प्रधानमंत्री महोदय के उद्बोधन की प्रतीक्षा। प्रधानमंत्री महोदय विशिष्ट दर्शक दीर्घा में मौजूद विशिष्ट अतिथिगणों को अभिवादन करते हुए Flower petals coming onto the ground like blessings from all our freedom fighters, from all our elders. Shri Bankim Chandra Chatterjee's song Vande Mataram, which still unites, still reverberates in our hearts, still ignites the hearts with patriotism. Contingents of the military band and the tri-services along with the Delhi police now marching smartly from the front of the ramparts towards the right of the ramparts of the Red Fort. What a march, stoic and precise.